असा झाला की तत्वमसी महावाक्यामध्ये भागत्याग लक्षण आहे आणि भागत्याग लक्षणेचं लक्ष्य ब्रह्म आहे. मग त्याला सविकल्प म्हणावं की निर्विकल्प असा पूर्वपक्षाने प्रश्न केला होता. त्याला पुन्हा सिद्धांत पक्षाने प्रतिप्रश्न केला की तू हा जो विकल्प केलास तो कोणत्या ब्रह्माच्या संबंधाने केलास, आत्माश्रय अन्योन्याश्रय वगैरे दोष कसे येतात, हा सर्व विषय आपण काल पाहिला. त्यामुळं परमात्मा वस्तूच्या ठिकाणी विकल्पांचा अभाव, गुण, जाती, क्रिया, संबंध हे सगळंच कल्पित आहे, मिथ्या आहे. आणि मिथ्या वस्तू ही अधिष्ठानाच्या ठिकाणी भेद निर्माण करीत नाही, द्वैत निर्माण करीत नाही, विकार निर्माण करीत नाही आणि त्या अधिष्ठानाला मिथ्या तर करीतच नाही. त्यामुळं ब्रह्म जरी सविकल्प झालं महावाक्याचं लक्ष्य होऊन, तिथं लक्ष्यत्व धर्म आला तरी तो कल्पित आहे. त्यामुळं कल्पित अशा लक्ष्यत्व धर्माने ब्रह्माच्या ठिकाणी मिथ्यात्व येत नाही असं समजावून सांगितल्यानंतर आता पुढे श्लोक नंबर 53ची अवतरणिका. एतावता ग्रंथसंदर्भेण किमुक्तम भवती इति आकांक्षायां फलितम आह. आतापर्यंतच्या या संपूर्ण ग्रंथाच्या संदर्भाने किमुक्तम भवती, तुम्ही काय सांगितलेलं आहे नेमकं, अशी आकांक्षा झाली असता फलितम आह, आत्तापर्यंत आम्ही सांगितलेल्या या ग्रंथसंदर्भाने आम्हाला जे सांगायचं आहे फल ते आता हे आहे असं ग्रंथकार 53व्या श्लोकामध्ये सांगतायत की तत्वमसी महावाक्य, त्यात भागत्याग लक्षणा आणि मग ते श्रवण करावं लागतं. मग श्रवण म्हणजे काय, पुन्हा त्याचं मनन करावं लागतं. मग मनन म्हणजे काय, त्याचं निदिध्यासन करावं लागतं. मग निदिध्यासन म्हणजे काय, त्याचीच परिपक्व अवस्था म्हणजे समाधी असते. मग समाधी म्हणजे काय, यांच्या व्याख्या ज्या वेदांतामध्ये आहेत त्या या श्रवणादिकांच्या व्याख्या किंवा लक्षणं ग्रंथकार या श्लोकातून सांगतायत. इत्थं वाक्यैस्तदर्थानु संधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानु संधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैस्तदर्थानु संधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानु संधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैस्तदर्थानु संधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानु संधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैस्तदर्थानु संधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानु संधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैः तत् अर्थानुसंधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानुसंधानं मननं तु तत्. इत्थं वाक्यैः तदर्थानुसंधानं श्रवणं भवेत् युक्त्या संभावितत्वानुसंधानं तु तत् मननं भवेत्. इत्थं म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे काय, आतापर्यंत सांगितलेल्या ग्रंथाप्रमाणे या प्रकाराने जगताचं जे उपादान कारण आहे ब्रह्म, ते तत्पदाचा वाच्यार्थ आहे. मलिन सत्वगुण प्रधान अविद्या उपाधिक ब्रह्म, त्याला जीव म्हणतात, ते त्वम पदाचा अर्थ आहे. अशा प्रकारे तिथून सुरुवात इथपर्यंत झाली, बरोबर ना. असं तत्वमसी महावाक्याच्या संबंधाने वाक्यैही, या तत्वमस्यादी महावाक्यांच्या द्वारा तद अर्थानुसंधानम, तद अर्थ म्हणजे या महावाक्यांचा अर्थ. काय अर्थ आहे, जीव ब्रह्मैक्य, आत्मा ब्रह्मच कसा आहे
हा त्याचा मुख्य अर्थ आहे, महत्त्वाचा अर्थ आहे. तर या अर्थाचं अनुसंधान करणं, वारंवार चिंतन करणं यालाच श्रवण म्हणतात. असं श्रवण शब्दाचं लक्षण आहे. श्रवण म्हणजे केवळ ऐकणं कानानं, याला श्रवण म्हणत नाहीत. तर तत्वमस्यादी महावाक्यांनी सांगितलेलं जीव ब्रह्मैक्य खरंच आहे असा निश्चय होणं, याला काय म्हणायचं? श्रवण. युक्त्या संभावितत्व अनुसंधानम तो तत् मननम. युक्तीच्या द्वारा अनुमानादी, अर्थापत्ती, अनुमान वगैरे यांच्याद्वारा संभावितत्व अनुसंधान म्हणजे युक्तीने सुद्धा जीवब्रह्माचं ऐक्य संभवनीय आहे अशा प्रकारचं अनुसंधान करणं, चिंतन करणं वारंवार, याला म्हटलं जातं मनन. म्हणजे यौक्तिक चिंतन करणं. जीवब्रह्माचा अभेदच आहे, भेद मिथ्या आहे आणि अभेद सत्य आहे. अशा प्रकारे या महावाक्यांच्या अर्थाच्या संबंधाने वारंवार युक्तीने चिंतन करणं याला मनन म्हणतात. आणि महावाक्याच्या अर्थाला घेऊन तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, बरोबर, असे म्हणजे काय, मग यांचा अभेद कसा आहे, भेद कसा मिथ्या आहे, हे श्रुतीने कसं सांगितलं आहे. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती या षडलिंगाच्या तात्पर्यार्थाने चिंतन करायचं, की याला श्रौत चिंतन म्हणा. म्हणजे श्रुतीच्या द्वारा केल्या जाणारं आत्मैक्य चिंतन, ब्रह्मात्मैक्य चिंतन, त्याला म्हणायचं श्रवण. आणि युक्तीच्या द्वारा पुन्हा अन्वय व्यतिरेक युक्ती पाठीमागे सांगितली होती तशी, किंवा वेगवेगळ्या प्रकारची अनुमानं करायची. घटाकाश, मठाकाश, घटाकाश आणि मठाकाशामधलं आकाश, आकाश एकच आहे, उपाध्या फक्त भिन्न आहेत, अशा प्रकारे चिंतन करायचं, याला यौक्तिक चिंतन म्हणायचं. अशा यौक्तिक चिंतनाच्या द्वारा सुद्धा सिद्ध होतं की जीव ब्रह्मैक्य आहे, भेद मिथ्या आहे, अभेद सत्य आहे, याला म्हणायचं मनन. असा मनन शब्दाचा अर्थ आहे. टीका. इत्थम याचा अर्थ करतात जगतो यदुपादानम इत्यादी ग्रंथ जातोक्त प्रकारेण वाक्यैः तत्वमस्यादि वाक्यैः तदर्थानुसंधानं तेषां वाक्यानाम् अर्थस्य जीवब्रह्मणोः एकत्व लक्षणस्य अनुसंधानं श्रवणं भवेत्. युक्त्या शब्दस्पर्शादयो वेद्या इत्यादिना परापरात्मनोरेवं युक्त्या संभावितैकता इत्यन्तेन ग्रंथसंदर्भेण उक्तप्रकारेण संभावितत्वानुसंधानं श्रुतस्य अर्थस्य उपपद्यमानत्वज्ञानं यदस्ति तत्तु मननम इति उच्यते. ग्रंथकार सांगतायत, टीकाकार, की मागे श्लोक गेला होता जगतो यद उपादानम मायामादाय तामसीम. तामसी मायेचा स्वीकार करून ते ब्रह्म जगाचं उपादान कारण होतं. त्यानंतर शुद्ध सत्वगुण प्रधान मायेचा उपाधी धारण करून तेच ब्रह्म निमित्त कारणही होतं. असं अभिन्न निमित्त उपादान कारण असणारा ईश्वर तत्पदाचा वाच्यार्थ आहे, हे सांगितलं होतं की नाही. तर असं या ग्रंथांनी सांगितलेल्या, श्लोकांनी सांगितलेल्या प्रकाराने, पुन्हा त्याच्यामध्ये भागत्याग लक्षणा, सहा अयम देवदत्ता याप्रमाणे तत्पदामध्ये जो वाच्यार्थ आहे माया चिदाभास यांचा वाद करून चैतन्याचं ग्रहण वगैरे, अशा पद्धतीने भागत्याग लक्षणा वगैरे करून या तत्वमस्यादी महावाक्यांच्या द्वारा जीवब्रह्माच्या ऐक्याचं अनुसंधान करणं याला म्हणतात श्रवण. आणि युक्तीने म्हणजे पाठीमागं युक्ती सांगितल्या होत्या, शब्दस्पर्शादयो वेद्या, नाही का, सुरुवातीला वैचित्र्यात जागरे पृथक, तिथपासून तर परापरात्मनोरेवम युक्त्या संभाविता एकता, परमात्मा आणि आत्मा यांची अशी युक्तीने एकता संभवनीय आहे, असं पाठीमागे श्लोक गेला होता. तिथपर्यंत 43व्या श्लोकापर्यंत युक्तीने जीवब्रह्मैक्य कसं सिद्ध आहे हा विचार सांगितला होता. तर या संपूर्ण ग्रंथ संदर्भाच्या द्वारा या प्रकाराने जीवब्रह्मैक्य युक्तीने सुद्धा सिद्ध आहे असं अनुसंधान करणं याला म्हटलं जातं मनन. अशी मननाची व्याख्या केली, श्रवणाची व्याख्या झाली. आता यानंतर इदानीम निदिध्यासनम आह. निदिध्यासन म्हणजे काय, त्याचं लक्षण ग्रंथकार सांगतायत पुढच्या श्लोकातून.
विषय समजतोय का? काही अडचण वाटते का? समजतंय ना सर्व? श्रवण म्हणजे काय एका शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये सांगता आलं पाहिजे. श्रुतीच्या द्वारा चिंतन करून, शब्द प्रमाणाच्या द्वारा, उपनिषद, वेदांत यांच्या द्वारा चिंतन करायचं की जीव ब्रह्मैक्य सिद्ध आहे, भेद सिद्ध नाही, याला श्रवण म्हणायचं, असा निश्चय होणार. आणि युक्तीच्या द्वारा तेच जीव ब्रह्मैक्य पण युक्तीच्या द्वाराही सिद्ध आहे असं चिंतन करणं. अनुमानाने सुद्धा ऐक्य सिद्ध होतं, भेद नाही, असं चिंतन करणं याला म्हणायचं मनन. आता यानंतर निदिध्यासन म्हणजे काय ते ग्रंथकार सांगताय. ताभ्याम निर्विचिकित्सेर्थे चेतसः स्थापितस्य यत् एकतानत्वमेतद्धि निदिध्यासनमुच्यते. ताभ्यां निर्विचिकित्सेर्थे चेतसः स्थापितस्य यत् एकतानत्वमेतद्धि निदिध्यासनमुच्यते. ताभ्यां निर्विचिकित्सेर्थे चेतसः स्थापितस्य यत् एकतानत्वमेतद्धि निदिध्यासनमुच्यते. ताभ्यां निर्विचिकित्सेर्थे एकतानत्वमेतद्धि निदिध्यासनमुच्यते. ताभ्यां निर्विचिकित्से अर्थे चेतसः स्थापितस्य यत् एकतानत्वम् एतत् हि निदिध्यासनम् उच्यते. ताभ्यां निर्विचिकित्से अर्थे स्थापितस्य चेतसः यत् एकतानत्वम् एतत् निदिध्यासनम् उच्यते हि. ताभ्याम म्हणजे श्रवण आणि मननाच्या द्वारा, निर्विचिकित्से अर्थे म्हणजे संशयरहित अशा ब्रह्मात्मैक्याविषयी, ब्रह्मात्मैक्या ठिकाणी, चेतसः यत् एकतानत्वम अंतःकरणाचं जे एकतानत्व, चित्ताचं जे एकतानत्व, एकतानत्व म्हणजे काय? त्याच ठिकाणी मनाची झालेली एकाग्रता म्हणजे ध्यान, बरोबर ना? सतत चिंतन, चिंतनात्मक वृत्ती, एकतानता. जसं ते रबर कसं असं ताणून धरतो आपण, तसं हे जीव ब्रह्मैक्य या श्रवण मननाच्या द्वारा ताणून धरणं, याला काय म्हणायचं? निदिध्यासन. म्हणजे आत्माच ब्रह्म आहे, ब्रह्मच आत्मा, आत्माच ब्रह्म, ब्रह्मच आत्मा, असं सतत ब्रह्मात्मैक्याचं चिंतन करणे याला काय म्हटलं जातं? निदिध्यासन. एकतानत्व त्याला म्हणतात. एकच विषय, दुसरा मनात विषय येऊ द्यायचाच नाही, बरोबर ना? याला म्हणायचं निदिध्यासन. एतत् निदिध्यासनम उच्यते. ही म्हणजे ही गोष्ट वेदांतामध्ये प्रसिद्ध आहे. ताभ्याम श्रवण मननाभ्याम निर्विचिकित्से निर्गता विचिकित्सा संशयो यस्माद् असौ निर्विचिकित्सः तस्मिन् अर्थे विषये स्थापितस्य धारणावतः चेतसः देशबन्धश्चित्तस्य धारणा इति पतंजलिना उक्तत्वात् यत् एकतानत्वम् एकाकार वृत्तिप्रवाहवत्वम् एतत् निदिध्यासनम् उच्यते हि प्रसिद्धं योगशास्त्रे तत्र प्रत्येकतानता ध्यानम् इति. ताभ्याम म्हणजे मागे सांगितलेल्या श्रवण मननाच्या द्वारा, निर्विचिकित्से अर्थे. आता काय त्या अर्थाविषयी संशय राहिला नाही. भरपूर श्रवण झालं, भरपूर मननही केलं, अनुमानाने पाहिलं, श्रुतीने पाहिलं आणि भरपूर अनुसंधान केलं श्रवण मननामध्येच. त्यामुळं आता संशय राहिला नाही. पण जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत निदिध्यासन होत नसतं. म्हणून अगोदर संशय निवृत्त करावा लागतो. प्रमाणाविषयी संशय असेल तर श्रवण करावं, बरोबर ना? प्रमेयाविषयी संशय असेल तर मनन करावं. म्हणजे संशय विपर्यय जोपर्यंत जात नाहीत हे तोपर्यंत निदिध्यासन करता येत नसतं. वेदाला नेमकं काय म्हणायचं आहे हा प्रमाणगत संशय. वेदांताला ऐक्य सांगायचं आहे का भेद सांगायचा आहे जीव ब्रह्माचा, असा जर संशय असेल तर त्याला प्रमाणगत संशय म्हणतात. आणि हा संशय कशाने जातो?
श्रवणाने जातो. त्याला मग उपनिषदांचं, वेदांताचं उपक्रम उपसंहारादी षड्लिंग पाहून मग निश्चय करावा लागतो. नाही, वेदांताला किंवा उपनिषदांना जीवब्रह्माचं ऐक्यच सांगायचं आहे असा निश्चय झाला म्हणजे वेदाविषयीचा, शास्त्राविषयीचा संशय गेला, प्रमाणगत संशय गेला. बरोबर. मग श्रवण सिद्ध झालं. मग कदाचित आणखी शंका, प्रमेयगत जीवब्रह्माचा भेद सत्य आहे की अभेद सत्य आहे असं प्रमेय म्हणजे सिद्धांत. त्या सिद्धांता संबंधाने जर काही संशय आलाच तर मग पुन्हा मनन करावं लागतं. काय करावं लागतं? मनन. म्हणजे युक्तीने पुन्हा 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 वारंवार बघावं लागतं की नाही, भेद मिथ्या आहे, अभेद सत्य आहे. याला म्हणायचं मनन. आणि मग प्रमेयगत संशय निवृत्त होतो. मग श्रवण झालं, मनन झालं, संशय निवृत्त झाले. निर्विचिकित्से अर्थे. आता संशय रहित झाला तो अर्थ. अर्थ म्हणजे जीव ब्रह्मैक्यरूपी अर्थ. आता या अर्थाविषयी काही संशय राहिला नाही की मग आता त्या अर्थाच्या ठिकाणी म्हणजे जीव ब्रह्मैक्याच्या ठिकाणी अंतःकरणाच्या वृत्तीचा अखंड प्रवाह ठेवणं, याला म्हणतात निदिध्यासन. समजतंय ना? तस्मिन अर्थे विषयी, त्या संशयरहित जीव ब्रह्मैक्याच्या ठिकाणी काय करायचं? स्थापितस्य म्हणजे धारणावतः चेतसा. त्या ठिकाणी चित्ताची धारणा करायची. धारणा करायची म्हणजे काय करायचं? पतंजली महर्षींनी योगसूत्रामध्ये सांगितलंय, धारणेचं लक्षण देशबंधस चित्तस्य धारणा. एका देशामध्ये अंतःकरणाला बांधून टाकणं त्याला म्हणायचं धारणा. बरोबर ना? तसं इथं योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते देश सांगितलेत. भ्रुकुटीमध्ये चित्ताला धारण करायचं, किंवा अगोदर एखाद्या भिंतीवर असं लाल अक्षरामध्ये त्या ठिकाणी अक्षर लिहा, किंवा असं गोल गोल लिहायचं, गोल तयार करायचा लाल, तिथं धारणा करायची, त्याला सतत पाहत राहायचं. सूर्याच्या ठिकाणी धारणा करायला सांगितले. सकाळी उठलं की तो कोवळं ऊन असतं तोपर्यंत भगवान सूर्यनारायणाकडे बघत राहायचं, धारणा करायची. अशी अगोदर स्थूल विषयाकडून ते धारणा करता करता पुन्हा भ्रुकुटीमध्ये आणा. बरोबर ना? असं करता करता नासिकाग्र दृष्टी ठेवा, तिथं धारणा करा. असं करता करता मग आत्मस्वरूपापर्यंत ती धारणा न्यावी लागते. सूक्ष्मता येत येत गेले की मग ती धारणा कुठं ठेवायची? आत्मस्वरूपावर. मग आत्म्याच्याच ठिकाणी मनाला असं पुन्हा पुन्हा बांधून टाकणं. बाहेर जाऊ लागलं की ओढून आणायचं आणि पुन्हा आत्म्याकडेच लावायचं. म्हणजे धारणा सिद्ध झाली की मग ध्यान, पुढची अवस्था आहे ध्यान. मग ध्यान सिद्ध होतं, त्यालाच वेदांतामध्ये निदिध्यासन म्हटलेलं आहे. केवळ आत्म्याचं ध्यान. बरोबर ना? पण तोच आत्मा ब्रह्मरूप आहे असं ऐक्याच्या संबंधानं चिंतन करणं, ध्यान करणं, त्याला निदिध्यासन म्हणा. बरोबर ना? निदिध्यासन आणि ध्यान ह्याच्यात फरक काय म्हटलं तर योगशास्त्राने जे ध्यान सांगितलंय ते कुठलं ध्यान सांगितलंय? केवळ आत्मस्वरूपाचं. कारण योगशास्त्र काही आत्मा ब्रह्मरूप आहे असं मानत नाही, फक्त आत्मस्वरूपाचं ध्यान सांगितलंय. म्हणून अंतःकरणाच्या वृत्तीचा आत्म्याच्याच ठिकाणी वृत्ती प्रवाह अखंड सुरू राहणं, आत्माकारच वृत्ती होणं, अनात्म्याकडं वृत्ती नच जाणं, याला पतंजली महर्षी ध्यान म्हणतात. ती व्याख्या घेतली आणि निदिध्यासनाचं लक्षण केलं, पण वेदांतातून केलं. मग कसं केलं? तिथं फक्त आत्मा मानला. इथं काय करायचंय? आत्मा आणि ब्रह्म तत्त्वम. बरोबर ना? महावाक्य आहे तत्त्वम असे. तर आत्मा आणि ब्रह्म आणि यांचं ऐक्य आहे, या अर्थाच्या ठिकाणी अंतःकरणाच्या वृत्तीचा अखंड प्रवाह. ब्रह्मन आत्मा एकच आहे, आत्माच ब्रह्म, ब्रह्मच आत्मा, आत्माच ब्रह्म, असं अखंड चिंतन करत राहणं. आसुप्ते रामृते कालम नयेद वेदांत चिंतया, याला म्हटलं जातं निदिध्यासन. असा निदिध्यासन शब्दाचा अर्थ आहे. एकाकार वृत्ती प्रवाह, एक जीव ब्रह्मैक्याकारच अंतःकरणाचा वृत्ती प्रवाह, याला म्हणायचं एकतानत्व आणि यालाच म्हणायचं निदिध्यासन. असं योगशास्त्रामध्ये ध्यानाचं लक्षण प्रसिद्ध आहे. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. तत्र म्हणजे ज्या ठिकाणी धारणा केली आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, त्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रत्यय म्हणजे वृत्ती, आणि वृत्तीची एकतानता म्हणजे अखंड आत्माकार वृत्ती प्रवाह असणं, याला ध्यान म्हणतात. आणि त्या ध्यानाप्रमाणे निदिध्यासन
अखंड जीव ब्रह्मैक्याकार वृत्ती प्रवाह ठेवणं याला म्हणायचं निदिध्यासन. समजलं? आपण विचारसागरामध्ये सरळ अर्थ पाहून आलोय ना. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्तीचा अखंड वृत्ती प्रवाह, त्याला काय म्हणायचं? निदिध्यासन. तीच लक्षण व्याख्या या ठिकाणी आहे. तस्यैव निदिध्यासनस्य परिपाक दशा रूपम समाधीम आह. त्याच निदिध्यासनाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी, त्या समाधीचं लक्षण या ठिकाणी ग्रंथकार सांगतायत 55. आपण समाधी समाधी नेहमी म्हणतो. समाधी म्हणजे काय माहिती असलं पाहिजे की नाही? त्याचं लक्षण या ठिकाणी केलेलं आहे. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्येयैकगोचरं निवातदीपवच्चित्तं समाधिरभिधीयते. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्येयैकगोचरं निवातदीपवच्चित्तं समाधिरभिधीयते. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्येयैकगोचरं निवातदीपवच्चित्तं समाधिरभिधीयते. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमात् ध्येयैकगोचरं निवातदीपवत् चित्तं समाधिः अभिधीयते. अन्वय. ध्यातृध्याने क्रमात् परित्यज्य ध्येयैकगोचरं निवातदीपवत् चित्तं समाधिः अभिधीयते. ध्यातृध्याने परित्यज्य. ध्यातृ म्हणजे ध्याता, ध्यान करणारा, त्याला म्हणायचं ध्याता. ध्यान कोण करतो? जो करतो तो, त्याला काय म्हणायचं? ध्याता. त्या पुरुषाला म्हटलं जाईल ध्याता, ध्यान करणारा. आणि ध्यान म्हणजे तो जे करतो ते आत्मवस्तूचं अखंड ध्यान. मग ध्यातृध्याने द्विवचन आलं, बरोबर ना? ध्यानम ध्याने, ध्यानाने नपुसकलिंग दोन आहेत, ध्याता आणि ध्यान. काय होतं? ध्यान करता करता मी ध्यान करतोय हे भान गेलं पाहिजे, बरोबर ना? मी ध्यान करतोय हे भान गेलं पाहिजे. म्हणजे मी ध्यान करतोय, मी ध्याता. समजलं ना? मी ध्यान करणारा ध्याता विसरलो पाहिजे आपण ध्यान करता करता. आणि मी ध्यान करतोय, मी ध्यानासंबंधी पण भान नाही राहिलं पाहिजे. मग ध्यात्यानं स्वतःचंही मी ध्यान करतोय असं ध्यातृत्वाचं भान विसरलं, आणि मी ध्यान करतोय हे ध्यानाचंही भान राहिलं नाही, बरोबर ना? याला म्हणायचं ध्यातृध्याने क्रमात परित्यज्य. क्रमाने अगोदर ध्यात्याला स्वतःला विसरायचं की मी ध्यान करतोय, ते ध्यानाची परिपक्व अवस्था असते. आणि ध्यानालाही विसरून जायचं आणि ध्यात्यालाही स्वतःला विसरून जायचं, अशी जी अवस्था परित्यज्य, हे भान सोडून ध्येयैक गोचरम, केवळ ध्येय आता समोर राहिलं. समजतंय ना? ध्याता, ध्यान, ध्येय. तर ध्यातृत्वाचं भान नाही, ध्यानाचं भान नाही, आता राहिलंय फक्त ध्येय. आणि अंतःकरणाची वृत्ती त्या ध्येयापर्यंत अशी गेलेली आहे, अशी घडून गेलेली आहे की त्या वृत्तीला आता ध्याताही माहिती नाही, ध्यानही माहिती नाही. त्या ध्येयाच्या आकाराची होऊन गेली, आत्मस्वरूपाच्या आकाराची होऊन गेली, जीव ब्रह्मैक्याकार होऊन गेली ती वृत्ती. या अवस्थेला म्हटलं जातं समाधी. याला उदाहरण दिलंय निवात दीपवत. वायुरहित प्रदेशामध्ये जर दिवा ठेवला तर तो असा कंपायमान होतो का? फडफडतो का? फडफडत नाही. वायू जर आला तर फडफडतो, बरोबर. आणि जर शांत हवा, इथं समजा हवा येत नाही, दिवा पेटवलेला आहे, ते अखंड ज्योत अशी तेवत असते, फडफडत नाही, हलत नाही, कंपायमान होत नाही, काय नाही काय नाही. शांत ते दिव्याची ज्योत असे सुरू असते अखंड. त्याप्रमाणे जोपर्यंत मी ध्यान करतोय, ध्याता ध्यान करतोय, ध्यान ध्येय हे अमुक अमुक असं आहे, असं ध्याता ध्यान ध्येय त्रिपुटीचं भान आहे, तोपर्यंत दिवा फडफडतोय. म्हणजे खरी समाधी लागत नाही, बरोबर.
आणि ज्या वेळेला ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी विसरली, मात्र ध्येयाकार वृत्ती आहे आणि हे त्यालाही माहिती नाही, समजते नाही, त्याला माहिती नाही, पण त्याची वृत्ती ध्येयाकार झालेली आहे. आत्माकार वृत्ती झाली पण तो विसरला, त्याला माहिती नाही आता माझी वृत्ती ध्येयाकार झाली. ध्यान वृत्तीला विसरला, ध्यात्याला विसरला, बरोबर ना. आणि केवळ ध्येयाकार अंतःकरणाची वृत्ती अखंड झालेली आहे, तदाकार झालेली आहे. याला काय म्हणायचं? समाधी. दुसरं भान नाही. आता स्वतःचंच भान विसरलाय, ध्यानाचंही भान विसरलाय, तर जगाचं भान राहील का बाहेर? द्वैताचं भान नाही, कशाचंही भान राहिलं नाही. याला म्हणायचं समाधी. टीका बघा. निदिध्यासने तावत ध्याता ध्यानम ध्येयम च इति त्रितयम भासते. निदिध्यासनालाच सविकल्प समाधी म्हटलेलं आहे. संस्कृत विचारसागरामध्ये वाक्य आलेलं आहे. निदिध्यासन म्हणजे सविकल्प. विकल्प म्हणजे काय? इथं ध्याता ध्यान ध्येय हे विकल्प. ह्या त्रिपुटीचं भान आहे तोपर्यंत ते निदिध्यासन आहे. त्याला काय म्हणायचं? निदिध्यासन. म्हणून म्हटलं इथं निदिध्यासनामध्ये अगोदर ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी, त्रितय म्हणजे काय? ही त्रिपुटी, हे तीन भासतात, त्यांचं भान असतं. तत्र यदा चित्तम अभ्यासवशेन ध्यातृध्याने म्हणजे ध्यातारम ध्यानमच क्रमात परित्यज्य. जेव्हा अभ्यासाची परिपक्व अवस्था होते, वारंवार करणं म्हणजे अभ्यास, बरोबर ना. पुन्हा 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 करून ध्यान करून चिंतन करून ध्यातारम ध्यानमच, ध्यात्यालाही विसरला ध्यानालाही विसरला, बरोबर. यांचं भान राहिलं नाही. यांना सोडून परित्यज्य क्रमाने यांना सोडलं, ध्यात्याला आधी सोडलं, पुन्हा ध्यानाचं भानही सोडलं. आणि मग ध्येयैक गोचरम म्हणजे ध्येयम एकमेव गोचरो विषयो यस्य तत्तथा तथा विधम भवती. म्हणजे केवळ ध्येय ब्रह्म किंवा ब्रह्मात्मैक्य हेच एक त्या ठिकाणी विषय आहे अंतःकरणाच्या वृत्तीला, दुसरा विषयच नाही. केवळ जीवब्रह्मैक्याकार अशीच वृत्ती आहे, दुसरी वृत्ती होतच नाही. दुसऱ्या कुठल्या पदार्थाच्या आकाराची वृत्ती होतच नाही. अशा अवस्थेला म्हटलं जातं समाधीही इति उच्यते तदा. तत्र दृष्टांतः, याविषयी दृष्टांत दिलाय निवात इथे. वायुरहिते प्रदेशे वर्तमानः दीपो यथा निश्चलो भवति तद्वद इत्यर्थः. ज्या ठिकाणी वायुरहित म्हणजे वायूच नाही असा अर्थ नाही बरं घ्यायचा, बरोबर ना. वायूच नाही असं नाही, तर वायू रहित या शब्दाचा अर्थ घ्यायचा जोराचा वायू, बरोबर ना. एकदम जोरात वायू येणं की जेणेकरून तो दिवा असा फडफडेल असा वायू नसणं, शांत वायू आहे असा अर्थ घ्यायचा. नाहीतर विज्ञानही सांगतं जिथं वायूच नाही कसलाच, तिथं अग्नीच प्रज्वलित होत नाही, तिथं दिवा पेटणारच नाही, बरोबर ना. म्हणून जसं पाणी आहे, पाण्यामध्ये वायू आहे का? नाही, तिथं वायू नाही, म्हणून तिथं पेटतो का? तिथं दिवा पेटतो का? पाण्यामध्ये जाऊन लावा दिवा, पेटणार नाही. जिथं वायूच नाही, थोडाही नाही, त्या ठिकाणी अग्नी नाही. समजतंय ना. म्हणून वायूच नाही असं नाही, तर वायू रहिते प्रदेशे याचा अर्थ जोराचा वायू नाही, शांत वायू आहे अशा प्रदेशामध्ये ज्याप्रमाणे दिवा ठेवल्यानंतर तो दिवा निश्चल असतो. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य. बरोबर ना. भगवद्गीतेमध्ये आला की नाही श्लोक, हाच दृष्टांत दिलाय. यथा दीपः निवातस्थः सा उपमा योगिनः. योगी पुरुषाची हे काय आहे? उपमा आहे. न इंगते अर्थात न चंचलो भवति कः दीपः तथा योगिनः चित्तम अनात्माकारम न भवति तस्य वृत्तिः आत्माकारा एव भवति सा अवस्था समाधी इति कथ्यते. समजताय ना. त्या अवस्थेला काय म्हटलं जाईल? समाधी. ननु समाधौ वृत्तीनाम अनुपलब्धौ ध्येयैक गोचरत्वमपि निश्चेतुम न शक्यते इति आशंक्य. पूर्वपक्षी एक शंका करतोय. तुम्ही काय म्हणालात की समाधीमध्ये
वृत्तीनाम अनुपलब्ध, वृत्तीच नाही, दुसऱ्या आकाराची कोणतीही वृत्ती झालेली नाही. वृत्तीचं भान राहिलं, ध्यान करणं ही वृत्ती आहे की नाही, तर ध्यान या वृत्तीचं सुद्धा भान राहिलं नाही असं तुम्ही म्हणालात. मग जर तिथं वृत्तीचं भानच नाही तर वृत्तीच तिथं नाही, वृत्तीची अनुपलब्धी झाली, म्हणजे उपलब्धी नाही, सद्भाव नाही, अस्तित्व नाही, मग वृत्ती नाही असा अर्थ झाला समाधीमध्ये. तर मग ध्येयैक गोचरत्वमपि, ती अंतःकरणाची वृत्ती केवळ एका ध्येयाच्याच आकाराची झालेली आहे असा सुद्धा निश्चय करता येणार नाही. असं निश्चित कशावरून कळायचं की वृत्ती ध्येयाच्या आकाराची झाली? कारण वृत्तीच तिथं नाही म्हणता, कशाचं भान नाही म्हणता, तर मग तिथं ती वृत्ती आत्म्याच्याच आकाराची झालेलीच आहे असं कशावरून निश्चय करता येईल? अशी काय केले? शंका. उत्तर देत आहेत बघा. वृत्ती सद्भावस्य अनुमान गम्यत्वात मैवम इति आह. समाधीमध्ये वृत्तींचा सद्भाव आहे. उत्तर काय दिलंय? समाधीमध्ये सुद्धा वृत्ती आहे, नाही असं नाही. आणि कशावरून कळतं मग? कारण त्याला तर कळत नाही, कारण तो स्वतःलाही विसरलाय ध्याता स्वरूपाला, आणि तो ध्यान स्वरूपालाही विसरलाय. आणि मग तिथं अखंड ब्रह्माकार वृत्ती आहे हे कशावरून कळणार? तर उत्तर दिलंय अनुमान गम्यत्वात. कशावरून कळतं हे? अनुमानावरून सिद्ध होतं. हे अनुमान गम्य आहे. कसं अनुमानावरून कळतं की समाधीमध्ये केवळ ब्रह्माकार ध्येयाकार अशी वृत्ती आहे असं अनुमानावरून कसं कळतं? ते कोणतं अनुमान? जरा स्पष्टीकरण करून सांगा. मग ग्रंथकार सांगतायत. काय सांगतायत कळलं ना? पूर्वपक्षी म्हणतो समाधीमध्ये वृत्ती नाही, मग ध्येयाकार वृत्ती आहे कसं म्हणता? तर उत्तर देतायत की समाधीमध्ये वृत्ती नाही असं नाही, आहे ती ध्येयाकारच आहे, अशीच आहे. आणि हे कळतं. कशावरून कळतं? तिथं कळतं का? नाही, तिथं त्याला नाही कळत. मग कसं कळतं? तर तो जेव्हा समाधीतून जागा होतो ना तेव्हा कळतं की समाधीमध्ये वृत्ती होती आणि ती केवळ ब्रह्माकारच होते. हे समाधीतून जाग झाल्यावर त्याला कळतं. कसं? कारण तो स्मरण करतो. ज्याप्रमाणे सुषुप्तीतून जागा झालेला पुरुष काय म्हणतो? सुखम अहम अस्वाप्सम नवै किंचित अवेदेशम. मी काही जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो. यावरून सिद्ध होतं की तिथं अज्ञान होतं सुषुप्तीत आणि अज्ञानाला जाणणारी वृत्ती होती. बरोबर ना? तसं समाधीतून जागा झालेला जो पुरुष आहे तो स्मरण करतो एतावंतम कालम अहम सुखम अस्वाप्सम. आपलं सुखम समाहितोस्मी. आतापर्यंतच्या काळामध्ये म्हणजे समाधी कालामध्ये मी कसा होतो? सुखानं होतो, सुखरूप होतो, शांत होतो, समाहित होतो असं म्हणतो. तर तिथं समाधानाला सुखाला भोगणारी वृत्ती मानावी लागेल की नाही? कारण ज्याचा अनुभवच नाही त्याचं स्मरण होत नसतं. हा नियम आहे. ज्या अर्थी जाग झाल्यावर स्मरण करतो की एतावंतम कालम समाहितः आसम, आत्तापर्यंत मी समाहित होतो, शांत होतो, समाधानी होतो, याचा अर्थच त्या समाधानाला विषय करणारी, त्या शांतीला विषय करणारी, त्या समाधीतील सुखाला विषय करणारी सूक्ष्म वृत्ती तेव्हा सुद्धा होती असं अनुमानावरून सिद्ध होतं असं ग्रंथकार आता सांगतायत पुढच्या श्लोकात. श्लोक नंबर 56. वृत्तयस्तु तदानीम मज्ञाता अप्यात्मगोचराः स्मरणादनुमीयन्ते व्युत्थितस्य समुत्थितात्. वृत्तयस्तु तदानीम व्युत्थितस्य वृत्तयस्तु तदानीम ज्ञाता अप्यात्मगोचराः व्युत्थितस्य समुत्थितात्. वृत्तयस्तु तदानीम ज्ञाता अप्यात्मगोचराः.
वृत्तयः तु तदानीम् अज्ञाताः अपि आत्मगोचराः स्मरणात् अनुमीयन्ते व्युत्थितस्य समुत्थितात्। आत्मगोचराः वृत्तयः तु तदानीम् अज्ञाताः अपि व्युत्थितस्य समुत्थितात् स्मरणात् अनुमीयन्ते। आत्मगोचराः वृत्तयः, आत्म्यालाच विषय करणाऱ्या वृत्ती, तू परंतु तदानीम तेव्हा समाधी कालामध्ये सुद्धा अज्ञाताः अपि, त्या अज्ञात असतात, त्यांचं भान नसतं, पण तरीसुद्धा तिथं त्या असतात. कशावरून? व्युत्थितस्य समुत्थितात् स्मरणात अनुमीयन्ते. समाधीतून जागृत झालेल्या पुरुषाच्या स्मरणावरून अनुमान त्यांचं केल्या जातं, असा अर्थ. समजतंय ना? समाधीतून जागा झाला, व्युत्थान दशेमध्ये आला, मग त्याला विचारलं, महाराज आपण कुठे गेला होता? तो म्हणतो समाधीत गेलतो. तिथं काय होतं, काय अनुभवलं? तो म्हणतो हे पहा, मला काही कळत नव्हतं, पण जोपर्यंतही मला समाधी लागला होता ना, तोपर्यंत मी एकदम शांत होतो. मला ना जगाचं भान, ना स्वतःचं भान, ना समाधीचं भान, ना ध्यानाचं भान, मला भानच नव्हतं कोणतंच. म्हणजे मी भानावर नव्हतो असं नाही पण त्याला द्वैताचं भान नव्हतंच, कसलंच भान त्याला नव्हतं. हे पहा, मात्र मी तेवढ्या कालामध्ये इतका आनंदी होतो ना, समाहित होतो मी, एकदम शांत होतो, असं बोलतो तो. कोण? झोपलेला, झोपेतून उठलेला, समाधीत. आता तुमच्यासाठी झोपच समाधी असेल तर ती गोष्ट वेगळी आहे समाधीतून जागा झालेला असं म्हणतो. याचा अर्थ असा आहे की स्मरण हे अनुभवपूर्वक असतं. हा विषय आपण मागेच अनेक वेळा पाहिलेला आहे. या स्मृती ही सासा अनुभवपूर्विका. स्मरण कोणाचं होतं? अगोदर अनुभव असावा काहीतरी, बरोबर ना? पाठांतर केलेलं असावं, मग त्याचं स्मरण होईल. पाठच केलं नाही तर स्मरण करत बसण्याचा काय अर्थ आहे? एखादा परीक्षा देताना असं पेन घेऊन आठवत नाही ओवी अभंगाच्या परीक्षेमध्ये असं आठवत असतो, त्यानं पाठच नसतं केलेलं काय आठवेल त्याला? आठवेल का ओवी? आठवतच नाही. का आठवत नाही? पाठ केलं नाही ना. पाठ केलं असतं तर आठवलं असतं, मग खडा लिहिलं असतं, पहिला नंबरही आला असता, पैकीच्या पैकी मार्क पडले असते. पण कधी आठवलं असतं तर? आठवलं कधी असतं? पाठ केलं असतं तर. समजतंय ना? आठवत का नाही? पाठ केलंय ना आठवत नाही असं कधी होईल का? चांगलं पाठ केलं तर आठवलंच ना. तो काय म्हणतो, सगळं पाठ केलं तर हो पण आठवलं नाही. अरे पाठ केलं तर आठवलंच ना, याचा अर्थ तो चांगलं पाठांतर केलं नाही. आपलं ओबड दोबड तेवढ्यापुरतं तुला वाटलं पाठ झालं, पुन्हा मग कसं राहील ते विसरून गेलं, बरोबर? असं त्याचा अर्थ आहे की स्मरण हे अनुभवपूर्वक असतं. आणि मग तिथं शांतीचं तो स्मरण जर करत असेल, आनंदाचं स्मरण जर तो समाधीतून जागा झालेला पुरुष करत असेल, तर त्या आनंदाला विषय करणारी, ती आनंद भोगणारी वृत्ती तिथं मानावी लागेल की नाही? कारण अनुभव घेणारी कोण असते? वृत्ती. अनुभव तर आत्मा घेत नाही, कारण त्याला वृत्तीच नाही, त्याला अंतःकरण नाही, आणि तो अनुभव रूप आहे, आनंद रूप आहे. कोण? आत्मा. मग समाधीमध्ये त्या आनंदाचा अनुभव कोणी घेतला? आत्म्यानं घेतला का? नाही, वृत्ती घेते. मग अनुभव जर त्या वृत्तीने घेतला असेल समाधीमध्ये, कशाचा? आनंदाचा, तरच जागा झाल्यावर तो सांगतो ना मी आनंदी होतो म्हणून, स्मरण करू शकतो. आणि स्मरण त्याच वस्तूचं होतं की ज्याचा अनुभव आहे. ज्या अर्थी आनंदी होतो असं स्मरण करतो, याचा अर्थ आनंदाला भोगणारी सूक्ष्म वृत्ती समाधीमध्ये सुद्धा असते, होती, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून समाधीमध्ये वृत्ती नाही असं म्हणू नकोस. समाधीमध्ये वृत्ती आहे, आणि ती कशी आहे? ध्येयैक गोचर आहे, आत्म्यालाच विषय करणारी आहे, बरोबर ना? दुसऱ्या विषयाला विषय करणारी नाही, अशी वृत्ती तिथं आहे. नाही असं नाही. आत्मगोचरा, आत्मा गोचरः विषयः यासां ता वृत्तयः तदानीं समाधिकाले अज्ञाताः अपि व्युत्थितस्य समाधेः उत्थितस्य समुत्थितात् उत्पन्नात् स्मरणात् एतावन्तं कालं समाहितो भूवम् इति एवं रूपात् अनुमीयन्ते.
यद यद स्मर्यते तत्तद अनुभूतम इति व्याप्ते हे लोकप्रसिद्धत्वात इत्यर्थः. टीकेमध्ये आणखी स्पष्ट करून सांगतायत की केवळ आत्माच जिचा विषय आहे अशी वृत्ती तदानीम समाधी कालामध्ये अज्ञात आहे, ती ज्ञात नाही, तेव्हा ज्ञात नाही, ती तो विसरून गेलाय सगळं. ध्यानाची वृत्ती, मी आता ब्रह्माला विषय केलंय, ब्रह्माकार झाली, आत्माकार झाली, ब्रह्मात्मैक्याकार झाली, भानावर नाही, भान नाही, त्याची जाणीव त्याला नाही, पण आत्माकार वृत्ती आहे, झालेली आहे. कशावरून कळतं मग हे? समाधेः उत्थितस्य, समाधीतून जागा झालेला जो पुरुष आहे त्याला होणाऱ्या स्मरणावरून त्याचा अनुमान केलं जातं. तो कसं बोलतो? एतावंतम कालम समाहितः अभूवम, एवढा कालपर्यंत, समाधी कालपर्यंत मी कसा होतो? समाहित होतो, म्हणजे शांत होतो असं बोलतो, आनंदमय होतो असं बोलतो. अशा प्रकारचं स्मरण तो करतो. म्हणून समाधीमध्ये सुद्धा आत्माकार वृत्ती असतात असं अनुमान केल्या जातं. कारण जे जे स्मरण होतं ते अनुभूत पदार्थांचंच होत असतं, अनुभवलेल्याचंच स्मरण होतं. हा नियम लोकप्रसिद्ध आहे, जगात प्रसिद्ध आहे, बरोबर ना? म्हणून जागा होणारा पुरुष समाधीतून काय बोलतो? मी शांत होतो, समाहित होतो, आनंदी होतो असं बोलतो. म्हणजे त्या शांतीला भोगणारी वृत्ती, त्या आनंदाला भोगणारी वृत्ती, अनुभवणारी वृत्ती, सूक्ष्म वृत्ती त्या समाधी कालातही होती असंच मान्य करावं लागतं. नाही तर पुन्हा स्मरण व्हायचं नाही. झालं स्मरण म्हणजे वृत्ती होती असं अनुमानावरून समाधीमध्ये सुद्धा वेदांताने वृत्ती मानलेलीच आहे. हे सिद्धांत आपल्याला अशी माहिती पाहिजे. बघा पुढे, ननु इदा तदानीम वृत्ती उत्पादक प्रयत्न अभावात कथम वृत्त्यानुवृत्ती इति आशंक्य. पूर्वपक्षी म्हणतो की अहो, वृत्ती एखादी उत्पन्न होण्यासाठी प्रयत्न लागतो की नाही, बरोबर ना? अयम घटः असं म्हणण्यासाठी अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर आली पाहिजे, तेवढी नेत्रात ताकद पाहिजे, बरोबर ना? ती बाहेर येऊन घटाला तिनं व्यापलं पाहिजे, घटाकार झाली पाहिजे. मग ती वृत्ती त्या पदार्थावर असणारं अज्ञान दूर करेल. चिदाभास त्या वृत्तीतील पदार्थाचं ज्ञान करून देईल. ही प्रक्रिया आम्ही अनुभवली, माहिती आहे. वृत्ती विचारसागरामध्ये गेल्या वर्षी ऐकलंय, माहिती आहे. म्हणजे कोणत्याही पदार्थाच्या आकाराची वृत्ती व्हायची असेल तर अगोदर प्रयत्न पाहिजे ना. जोर लावू पाहतोय पण नेत्रामध्ये ताकद नसल्यामुळे दिसेल का? ते पदार्थाच्या आकाराची वृत्ती होईल का? होणार नाही. कान देव ऐकतोय, काय चाललंय, कुठली चाल आहे, कुठला अभंग घेतलाय कीर्तनकारांनी, ऐकतोय दुरून पण ऐकूच येत नाही. ताकद लावतोय पण काय उपयोग आहे? ऐकायला येणं बंद झालंय. समजतंय ना? म्हणजे ताकद लागते, प्रयत्न लागतो, शक्ती लागते. प्राणामध्ये, इंद्रियामध्ये, मनामध्ये काय लागते? शक्ती, प्रयत्न लागतो. आणि मग प्रयत्नानेच त्या त्या आकाराची वृत्ती होत असते. हा नियम आहे. पण मग समाधी कालामध्ये हा प्रयत्न करतोय का? याचे प्रयत्न थांबलेत, शांत झालेला आहे, मी ध्यान करतोय हे पण तो विसरलेला आहे. अशा अवस्थेमध्ये गेलेला आहे. स्वतःला विसरला, ध्यानाला विसरला, ध्येयाकार वृत्ती झाली हे पण विसरला आहे, पण झाली वृत्ती, बरोबर आहे ना? अशा अवस्थेमध्ये तो योगी पुरुष आहे, तो महात्मा आहे, समाधी अवस्थेमध्ये आहे. तिथं प्रयत्न सुरू आहेत का? आता नाही, तिथे प्रयत्न बंद पडलेत. जोपर्यंत मला ध्यान केलं पाहिजे, मी ध्याता आहे, मला ध्यान केलं पाहिजे असा हट्ट, आग्रह, तोपर्यंत प्रयत्न करत होता. समाधी प्राप्त झाली की प्रयत्न सुटतात मागे, बरोबर ना? प्रयत्न सुटले. मग प्रयत्नच तिथं जर नाही समाधीमध्ये तर मग आत्माकार वृत्ती राहते कशी? वृत्ती आत्माकारच राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ना मागून. आणि प्रयत्न करत असेल आत्माकारच वृत्ती ठेवण्याचा तर मग समाधी नाही, तिला समाधी म्हटलं जाऊ शकत नाही. कारण प्रयत्न सुरू आहे म्हणजे भान आहे, भानावर आहे, तो वृत्तीवर आहे, मग समाधी नाही म्हटलं जाणार. आणि समाधीत जर गेला असेल तर मागे प्रयत्न बंद पडलेत, बरोबर ना? मग प्रयत्न जर बंद पडलेत पूर्ण तर समाधी कालामध्ये त्याच्या अंतःकरणाची वृत्ती आत्माकारच जी होत आहे ती कुठल्या प्रयत्नाने होते? कशी काय होते मग ती आत्माकारच वृत्ती? प्रयत्न तर सुटलेत मागं, त्याला जाणीव नेणीव सगळं विसरून गेलाय.
मग प्रयत्नच नाही तर आत्माकार वृत्ती राहते कशी? समजायलंय ना? समाधी लागेल तुम्हाला. समजतो ना विषय? मग उत्तर देत आहेत बघा. तात्कालिक प्रयत्नाभावे अपि प्राथमिकादेव प्रयत्नात अदृष्टादे सहकारी सहितात भवती इत्याह. तात्कालिक प्रयत्नाभावे अपि, तात्कालिक म्हणजे काय? समाधी काळामध्ये, तेव्हा त्या काली प्रयत्नाचा अभाव झालाय, बरोबर आहे. तिथं तो प्रयत्न आत्ता करीत नाही, हे खरं आहे. पण प्राथमिकादेव प्रयत्नात, अगोदरच्याच प्रयत्नामुळे, की ज्या प्रयत्नाला अदृष्टाचं सुद्धा सहकारित्व आहे, बरोबर ना? कुणाचं साह्य आहे त्याला? अदृष्ट म्हणजे पुण्य. असं म्हटलंय, योगी पुरुषाला सुद्धा पुण्य लागतं समाधी प्राप्त करण्यासाठी, शुद्ध पुण्य लागतं. त्याला विशेष पुण्य विशेष म्हटलेलं आहे. कर्मा शुक्ल कृष्णम योगिनः त्रिविधम इतरेषाम. पुण्य, त्या पाप पुण्याचे 4 प्रकार केले, 4 प्रकार. एक शुक्ल म्हणजे पुण्य, सत्कर्मापासून उत्पन्न होणारं पुण्य. दुसरं कृष्ण, कृष्ण शब्दाचा अर्थ पाप असा आहे. एक पुण्य उत्पन्न होतं सत्कर्मापासून, एक पाप उत्पन्न होतं दुष्कर्मापासून, निषिद्ध कर्मापासून. एक पाप आणि पुण्य 2 समान असतात मनुष्यांकडे. पाप आणि पुण्य काय आहेत? समान आहेत. म्हणून आपण मानवी जन्माला आलो. काही पाप आहे, काही पुण्य. आणि योगी पुरुषाचं पुण्य असं असतं की त्याच्यामध्ये पापही नाही आणि पाप सापेक्ष पुण्य नाही, शुद्ध पुण्य म्हणायचं त्याला. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. त्रिविधम इतरेषाम, पाप पुण्य आणि पुण्य पाप हे अज्ञानी जीवांचं आहे. पण योगिनः अकर्म अशुक्ल कृष्णम, त्याला पापही म्हणता येत नाही आणि त्याला पुण्यही म्हणता येत नाही, असं शुद्ध पुण्य, निष्काम कर्मजन्य पुण्य, त्याला काय म्हणायचं? शुद्ध पुण्य. जे पुण्य उत्पन्न होत असताना जी कर्म केले, त्या कर्माच्या पाठीमागे त्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीही इच्छा नसणे. बस मला मुक्त व्हायचं एवढीच इच्छा. जगातलं काही मिळावं याकरिता नामस्मरण केलंच नाही, पण नामस्मरण केलं. काय पाहिजे? काय नाही, भेटला तर देव भेटावा, दुसरं काही इच्छा नाही. याला म्हणायचं त्या नामस्मरणापासून होणारं पुण्य शुद्ध पुण्य. मला हे मिळावं ते मिळावं याकरिता केलेलं पुण्य अशुद्ध पुण्य. स्वर्ग भेटावा याकरिता केलेलं पुण्य अशुद्ध पुण्य म्हणतात ज्ञानोबराय त्याला. स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. स्वर्गाला जाण्याच्या कामनेने ते कलुषित झालं म्हणून ते अशुद्ध पुण्य. पापात्मकच पुण्य येते स्वर्गाला नेणार. परमात्मा प्राप्तीला कारण ठरणारं जे पुण्य, जे निष्काम आहे, कुठलीच कामना नाही, कुठला विकार नाही, पण सत्कर्म तर केलं, नामस्मरण केलं, इंद्रायणीचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, माऊलींचं दर्शन केलं, वारी केली, सगळं केलं. काय पाहिजे? काही नको म्हणतो. बस दिलं तर देवाने दर्शन द्यावा, दुसरं काही इच्छा नाही. याला म्हणायचं शुद्ध पुण्य. असं शुद्ध पुण्य असतं भक्ताकडे, योगी पुरुषाकडे. त्या पुण्याचं जेव्हा साह्य होतं त्याच्या प्रयत्नाला, मग तो जे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान सविकल्प समाधीपर्यंत जायला, असं त्याचं अदृष्ट शुद्ध पुण्याचं साह्य असावं लागतं. आणि मग या शुद्ध पुण्याच्या साह्याने त्यानं जे प्रयत्न केलेले असतात तेच प्रयत्न त्याला समाधी प्राप्त करून देतात. आणि हे प्रयत्न मागं राहतात. समाधी कालामध्ये आता प्रयत्न येत नाहीत, पण पहिले जे त्यानं खूप आतोनात प्रयत्न केलेत त्या प्रयत्नांमुळेच समाधी कालामध्ये त्याच्या अंतःकरणाची वृत्ती आत्माकार होत राहते, पहिल्या अदृश्य पुण्यामुळे किंवा प्रयत्नामुळे. ज्याप्रमाणे तो कुंभार त्या चक्राला दंडाने अशी गती देतो, प्रयत्नाने देतो की नाही. ते चाक काही साधन असतं, फिरवून बघा ते जड असतं, त्याला माती लागली असते ना सगळ्या बाजूनं, ते फार जड असतं, ते लहान लेकरांना तर फिरत पण नाही. तो कुंभार उठतो, अशी पाय फिर ताणून उभा राहतो, ती काठी लावतो त्या चक्राला आणि ताकद लावून असं जोरात फिरवतो, समजतंय ना. आणि थोडी त्या चक्राला गती मिळाली की तो दंड काढून घेतो, काठी काढून घेतो, बसतो जाग्यावर आणि त्या गतीवर मग आपलं चाकावर तो
ती माती वगैरे आहे, ती पिंड आहे, तो ठेवतो आणि त्याला विशिष्ट आकार देतो. आठवा कुठं बघितलं असेल तर. मग त्या कुंभाराने एकदा चक्राला गती दिली प्रयत्नाने आणि पुन्हा दंड काढून घेतला. आता चक्र काय थांबतं का जागेवरच? जोपर्यंत त्याच्यामध्ये गती आहे तोपर्यंत चक्र फिरत राहतं. बरोबर, भ्रमिक क्रिया म्हटलं. ही भ्रमिक क्रिया होत राहते की नाही? होत राहते. कधी अगोदर जी त्याला गती दिली प्रयत्नाने, त्याच प्रयत्नाने काही कालपर्यंत पुन्हा ती चक्रामध्ये गती राहते. समजतंय ना? त्याप्रमाणे अगोदर हा त्या शुद्ध पुण्याच्या अदृष्टाच्या साह्याने प्रयत्न करतो, नितांत प्रयत्न करतो, जोर लावतो, समाधीपर्यंत जातो. समाधीत गेला की मग तिथं प्रयत्नाचा दंड काढून घेतो. पण प्रयत्नाचा दंड जरी काढून घेतला तरी सुद्धा जोपर्यंत अगोदर ताकद लावलेली असल्यामुळं त्या चक्राप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती आत्माकार आतल्या आत होत राहते. आता प्रयत्न बंद पडले, ढिला पडलेला आहे, पण त्या अगोदरच्या प्रयत्नामुळं समाधीमध्ये आत्माकार वृत्ती होत राहते. मग प्रयत्न समाधी कालात आहेत का? नाहीत. मग प्रयत्न नाहीत म्हणून त्या ठिकाणी आत्माकार वृत्ती नाही का? उत्पन्न होत नाही का ती वृत्ती? आत्माकार आहे. कशाने होते? प्रयत्नानेच होते. पण ते समाधी कालातले प्रयत्न का? अगोदरचेच प्रयत्न. समजलं ना? बस आता वाचून घ्यायचं काम आहे का उद्या घ्यायचं? आता पाठ वगैरे आहे का काही? एवढा विषय संपून टाकू. चालेल? वृत्तीनाम अनुवृत्तिस्तु प्रयत्नात् प्रथमादपि अदृष्टा सकृदभ्यास संस्कार सचिवाद भवेत्. वृत्तीनाम अनुवृत्तिस्तु प्रयत्नात् प्रथमा वृत्तीनाम अनुवृत्तिः तु प्रयत्नात् प्रथमात् अपि अदृष्ट असकृत अभ्यास संस्कार सचिवात भवेत्. वृत्तीनाम अनुवृत्तिः तु प्रथमादपि प्रयत्नात् अदृष्ट असकृत अभ्यास संस्कार सचिवात भवेत्. वृत्तीनाम अनुवृत्ती ही समाधी कालामध्ये आत्माकारच अशी अंतःकरणाच्या वृत्तीची वारंवार होणारी वृत्ती, तिला म्हणायचं अनुवृत्ती. पुन्हा पुन्हा काय आहे, शास्त्रामध्ये वृत्तीचं क्षणभंगुरत्व सांगितलं आहे. आपण म्हणतो ना, बऱ्याचदा इथं शंका राहते आपल्याला. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की बऱ्याच जणांचा हा संभ्रम असतो की समाधीमध्ये गेल्यानंतर वृत्ती ही आत्माकार होते, बरोबर ना, आणि ती तशीच राहते, आत्माकार होऊन राहते. एकदा आत्माकार झाली की ती आत्म्याला सोडत नाही. पण इथं एकच वृत्ती असते का ती वृत्ती अनेक वृत्ती असतात? तर ती एकच वृत्ती, एकदा वृत्ती गेली आत्माकारण ती एकच राहिली असं होत नाही. समजतंय मला काय सांगायचंय ते? आत्मस्वरूपापर्यंत वृत्ती गेली आणि एकच वृत्ती गेली आणि ती पुन्हा आत्म्याच्या आकाराची होऊन राहिली, एकच, असं होत नाही. का? वृत्ती क्षणभंगूर सांगितलेली आहे. वृत्ती ही क्षणकाल स्थायी आहे. एका क्षणाच्या वर कोणतीच वृत्ती राहत नाही. हां, क्षणक्षणा पालटते रंग, अनंत बुद्धीचे तरंग. बुद्धीचे तरंग अनंत उठत राहतात. एक वृत्ती नसते, अनेक वृत्त्या उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, स्थिर राहते, नष्ट होते, सुरू असतं हे सारखं. वृत्तीचं प्रवाह सुरू असतो वृत्तीचा.
आपण एक सारखं एखाद्या पुस्तकाकडे बघत राहिलो ना, असं वाटतं मी आता पुस्तकाकडे पाहतो, ही एकच वृत्ती आहे. पण पुस्तकाकडे आपण एक तासभर तुम्ही पाहत जरी राहिले तर तासभर ती एकच वृत्ती आहे का? नाही. क्षणोक्षणी वृत्त्या गेल्या. फक्त एवढंच आहे की प्रत्येक वृत्तीचा विषय पुस्तकच आहे. समजतंय ना? एक तास पहिली वृत्ती गेली, पुस्तकाला व्यापलं, ती निवृत्त झाली. दुसरी लगेच उत्पन्न होते, पुस्तकाला व्यापते, नष्ट होते, पुन्हा तिसरी उत्पन्न होते. जी जी वृत्ती उठते ती त्याच विषयाला विषय करते. त्याला ध्यान म्हणतात, त्याला समाधी म्हणतात. आणि प्रत्येक वृत्ती उठणारी जेव्हा त्यात अनेक विषयांना विषय करते तेव्हा ती चंचल असते, तेव्हा द्वैताचं भान आहे. म्हणून समाधी कालामध्ये सुद्धा वृत्ती नाम बहुवचन वापरलं आहे. समजतंय का? तिथं जर एकच समाधी वृत्ती असती, समाधी रूप झालेली एकच वृत्ती असते तर वृत्ते हे असं म्हटलं असतं. बरोबर ना? वृत्ते हे एक वचन वापरलं असतं. वृत्ती नाम बहुवचन दिलंय. आणि पुन्हा अनुवृत्ती त्याला म्हणतात. सतत एकाच पदार्थाच्या आकाराची वृत्ती होणं, पुन्हा ती वृत्ती गेली, दुसरी आली, ती पण त्याच आकाराची झाली, तिसरी गेली, तिचंच अनुगमन केलं. पुढे ज्या वृत्तीनं ज्या पदार्थाला व्यापलंय त्या वृत्तीचंच मागची वृत्ती जर अनुकरण करत असेल तर त्या वृत्तीला अनुवृत्ती म्हणतात. समजते का? भाषा थोडी अवघड वाटत असेल पण सोपं आहे. एक वृत्ती उठली, पुस्तकाकडे गेली समजा, तिथं क्षणभर पुस्तकाला व्यापलं, गेली, ते संपली, नष्ट झाली. पण दुसरी वृत्ती उत्पन्न होत असते लगेच त्याच नेत्रेंद्रियातून. पुन्हा अंतःकरणाची दुसरी वृत्ती येते. दुसरी वृत्ती आली की त्या वृत्तीनं काय केलं? पुढच्या वृत्तीचं अनुकरण केलं. त्याच्या अगोदरची जी होती ना तिचं अनुकरण केलं. पहिली वृत्ती पुस्तकाच्या आकाराची झाली ना, मग दुसरी वृत्ती पण त्याच पुस्तकाच्या आकाराची झाली. हिला म्हणायचा अनुवृत्ती. पुढच्या वृत्तीच्या मागून वृत्ती जाणं अनुवृत्ती. समजतंय ना? मग समाधीमध्ये काय असतं की एक एक वृत्ती त्याची उठत राहते, उत्पन्न होत राहते. कशी होते? ते आत्म्याकडे जाते, आत्मस्वरूपालाच विषय करते, आत्माकारच होते. आत्माकार होते, ती वृत्ती निघून जाते, दुसरी वृत्ती येते, पण ती दुसरी वृत्ती पहिल्या वृत्तीचं अनुकरण करते आणि पहिली वृत्ती आत्माकार झालते, त्यामुळे दुसरी वृत्ती पण पुन्हा आत्माकारच होते. आत्माकार होते, दुसरी वृत्ती निघून जाते, तिसरी वृत्ती येते, पण तिसरी वृत्ती सुद्धा म्हणते दुसरी वृत्ती आत्माकार झालते, मलाही आत्माकारच व्हायचंय. मग तिसरीही वृत्ती पुन्हा आत्माकारच होते. असे वृत्ती नाम अनुवृत्ती ही. समजतंय का? या शब्दांचे अर्थ असे आहेत. अशा अंतःकरणाच्या अनंत वृत्ती उत्पन्न होत राहतात, पण त्या सर्व वृत्ती आत्म्याकारच होतात, आत्म्यालाच विषय करतात. याला म्हणायचं वृत्तीनाम अनुवृत्ती ही. अशा अनंत वृत्तींची वारंवार झालेली ही अनुवृत्ती आत्माकारच झालेली. कशाने होते? प्रथमादपि प्रयत्नात. समाधीमध्ये जाण्याच्या अगोदरचे जे प्रयत्न होते त्या पहिल्याच प्रयत्नांनी, की ज्या प्रयत्नाला अदृष्ट असकृत अभ्यास संस्कार सचिवात. सचिव म्हणजे सहाय्यक असतात ना, सचिव. म्हणून सचिव शब्दाचा अर्थ सहाय्यक असा संस्कृतमध्ये होतो. अदृष्टाचं सहाय्य असलेले ते प्रयत्न आहेत पहिले. बरोबर ना? प्रयत्नाचं हे विशेषण आहे. ज्या अगोदरच्या प्रयत्नाला अदृष्ट म्हणजे शुद्ध पुण्य, जे सांगितलं ते शुद्ध पुण्याचं सहाय्य आहे. असकृत अभ्यास म्हणजे वारंवार केलेला अभ्यास, त्या अभ्यासाचं सहाय्य आहे. आणि संस्कार, त्या अभ्यासामुळे झालेले पुन्हा आत्माकार असे वृत्तीचे संस्कार, सवय लागली, संस्कार झाले. तर या सगळ्यांचं ज्या प्रयत्नाला सहाय्य आहे असा प्रयत्न, तोही अगोदरचाच प्रयत्न समाधी जाण्याच्या पूर्वीच. बरोबर ना? अशा पूर्वीच्याच प्रयत्नाने समाधी कालामध्ये अंतःकरणाच्या वृत्ती आणि त्या वृत्तींची अनुवृत्ती आत्माकारच होत राहते. समजलं? टीका वाचून घ्या. नाही, त्याचा अर्थ वेगळा आहे. अर्थ वेगळा आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली म्हणजे ते वृत्तीचंही भान नाही राहिलं, ते सांगायचं. इथं जो विषय चाललाय ना की भान नाही राहिलं, वृत्तीची निवृत्ती झाली म्हणजे तिथं वृत्तीचाही बाध झाला. वेदांतानुसार ब्रह्मात्मैक्याकार वृत्तीचाही काय होतो? शेवटी बाध होतो. त्या बाधालाच नाश म्हणतात. नाश म्हणजे निवृत्ती.
समजतं ना? अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान सुद्धा गेलं पाहिजे की नाही? ही वृत्ती आहे, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती आहे. ह्या वृत्तीची निवृत्ती म्हणजे वृत्तीचाही बाद झाला असा अर्थ आहे तिथं. आणि योगशास्त्रानुसार वृत्तीची निवृत्ती म्हणजे काय? तिथं आत्माकार वृत्ती झाली, पण आत्माकार वृत्ती झाली याचं भान नसणं, ही वृत्तीची निवृत्ती. समज आहे? हा, मग तिथं मुक्त झाला असता. टीका बघा. ध्येयैक गोचराणाम वृत्तीनाम अनुवृत्ती तु प्रवाहरूपेण अनुगती तु प्रथमादपि प्रयत्नात समाधिपूर्वकालीनादपि अदृष्टम अशुक्लकृष्णकर्माख्यो यः पुण्यविशेषः कर्माशुक्लकृष्णं योगिनस् त्रिविधमितरेषाम् इति पतंजलिना सूत्रितत्वात् यश्च असकृत अभ्यास संस्कारः पुनः पुनः समाधि अभ्यासेन जनितः भावनाख्यः संस्कार विशेषः ताभ्यां सहकारी कारणाभ्यां सह वर्तमानात् भवति. समाधी कालामध्ये केवळ ध्येयाला म्हणजे ब्रह्मात्मैक्य हा इथं ध्येय विषय, कारण विषय वेदांताचा आहे, योगशास्त्राचा नाही. इथं विषय काय आहे? ध्येय काय? इथं ब्रह्मात्मैक्य. याच केवळ विषयाला विषय करणारी जी अंतःकरणाची वृत्ती आहे किंवा अनेक वृत्ती, या वृत्तींची झालेली अनुवृत्ती सतत ब्रह्मात्मैक्याकार असा अखंड प्रवाह कशाने होतो समाधीमध्ये? तिथं प्रयत्न तर नाही. कशाने होतो मग हे सगळं? प्रथमादपि प्रयत्नात, पूर्वीच्याच प्रयत्नाने. याचा अर्थ करता समाधी पूर्वकालीनादपि, समाधी लागण्याच्या पूर्व काळामध्ये जे प्रयत्न केले त्या प्रयत्नानेच समाधी कालामध्ये वृत्तींची अनुवृत्ती आत्माकार होत राहते. आता सांगतायत अदृष्टम, त्याला अदृष्टाचं साह्य आहे की नाही प्रयत्नाला पूर्वीच्या? अदृष्ट कोणतं? अशुक्ल कृष्ण कर्माख्यो यह पुण्य विशेष, पाप पुण्य रहित असं पुण्य. अ म्हणजे नाही, शुक्ल म्हणजे पुण्य, कृष्ण म्हणजे पाप. ज्या पुण्यामध्ये पाप नाही आणि ज्या पुण्यामध्ये पाप सापेक्ष पुण्य नाही, अशा पुण्याला म्हणायचा शुद्ध पुण्य. पुण्य विशेष, जिथं कुठला विकार नाही, कामना नाही. शुद्ध म्हणजे काय? मलवर्जित. आणि मल काय? कामना. कामनेच्या मलाने रहित, म्हणून शुद्ध पुण्य. समजतंय ना? असं शुद्ध पुण्य असतं त्या योगी पुरुषाला किंवा या ब्रह्मज्ञानाच्या साधकाकडे, तेव्हा तो साधना करतोय. अजून या संबंधाने योगसूत्रातलं एक सूत्र देत आहेत प्रमाण म्हणून. कर्म अशुक्ल कृष्णम योगिनः त्रिविधम इतरेषाम. योगी पुरुषाचं कर्म कसं आहे? अशुक्ल कृष्णम, अर्थात त्याचं पुण्य. इथं कर्म शब्दाचं कर्मजन्य पुण्य असा अर्थ. त्याचं अदृष्ट, त्याचं पुण्य कोणतं आहे? अशुक्ल कृष्ण. शुक्लही नाही, कृष्णही नाही. न शुक्लम न कृष्णम, इथे अशुक्ल कृष्णम असा अर्थ. पुण्य पापरहित असं पुण्य, असं योगी पुरुषाचं पुण्य असतं. त्रिविधम इतरेषाम, मग बाकीच्या सगळ्यांचं कसं असतं? 3 प्रकारचं. जे नीच योनी जे आहेत, नरकात जाणारे किंवा पशु पक्षी या योनीला जाणारे जे जीव आहेत त्यांच्याकडे पाप आहे. स्वर्गाला ब्रह्मलोकाला गेले ते पुण्यवान, त्यांच्याकडे पुण्य आहे, बरोबर. आणि मृत्यूलोकात मनुष्य रूपानं जन्माला आलेत आपल्यासारखे, ते पाप पुण्य समान समी असे आहेत, बरोबर ना. आणि योगी पुरुष कसा? पाप पुण्य रहित, लागो नेदू पाप पुण्य अंगा असं. पण ह्या अवस्थेला नेणारं एक पुण्य असतं, त्याला पुण्य विशेष म्हणतात, अदृष्ट विशेष म्हणतात, शुद्ध पुण्य म्हणतात. इथे पतंजलीना सूत्रितत्वात, असं पतंजलींनी सूत्रित केलेलं आहे, सूत्रामधून कथन केलंय. यश्च, अजून आणखी एक सहकार्य आहे त्याला, त्या प्रयत्नाला. कुणाचं? असकृत अभ्यास संस्कार. पुन्हा पुन्हा समाधीच्या अभ्यासाने, समाधी अभ्यासेन जनितः भावनाख्य संस्कार विशेष. समाधीच्या केलेल्या पुन्हा पुन्हा अभ्यासाने निर्माण झालेला भावना नावाचा संस्कार. संस्काराचे काही प्रकार आहेत, 24 गुण मानले न्यायशास्त्रामध्ये. त्याच्यामध्ये संस्कार हा शेवटचा गुण आहे. संस्कारच चतुर्विध, चतुर्विंशती, 24 गुण आहेत. त्या संस्कारामध्ये सुद्धा स्थितिस्थापक नावाचा संस्कार आहे, भावना नावाचा संस्कार आहे. तर इथं भावना, पुन्हा पुन्हा केलेली भावना, त्यामुळं भावनाख्य, भावना या नावाचा एक संस्कार विशेष
त्या अभ्यासाचे संस्कार त्याच्या अंतःकरणावर होतात आणि या दोन सहकारी साधनांचं सहकार्य घेऊन असलेला जो प्रयत्न, समजतंय ना, दोन सहकारी कोण आहेत? एक शुद्ध पुण्य, दोन वारंवार केलेल्या अभ्यासाचे संस्कार, यांच्या सहकार्याने समाधी लागण्यापूर्वी झालेला जो अभ्यास, बरोबर ना, मग या अभ्यासामुळेच, पूर्वीच्याच अभ्यासामुळे समाधी कालामध्ये त्याला त्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती आत्माकार करता येतात. समजतंय ना, त्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती ब्रह्मात्मैक्याकार होतात. कशामुळे होतात? पूर्वीच्या अभ्यासानेच होतात. पूर्वीचा अभ्यास कसा? की ज्याला अभ्यासाच्या संस्काराचं साह्य आणि शुद्ध पुण्याचं साह्य असा पूर्वकालीन अभ्यास, त्या अभ्यासाच्या बळाने, त्या चक्राच्या उदाहरणाने समजून घ्यायचं. एखादा मोठा सोसाट्याचा वारा आला, झाड असं हलतं जोरात आणि वारा ते वाहटूळ निघून जाते. मग झाड का एकाएकी शांत होतं का? थोडा वेळ पुन्हा ते हलत राहतं. किंवा त्या वळणीवर आपण दोरीवर कपडे टाकलेले असतात, वाळत घातलेले, हवा येते निघून जाते, पण थोडा वेळ ते कपडे पुन्हा हलतात. याला म्हणायचं संस्कार, बरोबर ना. पूर्वीच्या अभ्यासाचे, पूर्वीच्या प्रयत्नाचे संस्कार असल्यामुळे जाणीव रहित, जाणीव तर नाही, भान तर नाही, पण तरी सुद्धा आत्माकार, ब्रह्मात्मैक्याकार अंतःकरणाचा वृत्ती प्रवाह अखंड सुरू राहतो. अनेक वृत्ती उत्पन्न होतात, ब्रह्मात्मैक्यालाच विषय करतात. अशी अनुवृत्ती सतत अनेक वृत्तींची समाधी कालामध्ये होत राहते. म्हणून समाधीतही अशी ब्रह्मात्मैक्याकार वृत्ती असते, असं वेदांताचं मत किंवा वेदांताचा हा सिद्धांत या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेला आहे. आता यानंतर भगवद्गीतेचं प्रमाण, मगाशी आपण जो श्लोक म्हटला ना, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता, तर याच भगवद वाक्याचं प्रमाण म्हणून या ठिकाणी पुढच्या श्लोकामध्ये देणार आहेत. त्यानंतर या समाधीची फलं काय? शुद्ध धर्म वाढतो. आणखी काय होतं? याच्यापासून परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होतं. त्याचं फल काय? हा सर्व विषय सांगून हा विषय, हे प्रकरण ग्रंथकार संपवणार आहेत. उद्या आपण या प्रकरणाची परिसमाप्ती करूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.